तर नानाच्या स्मृतिदिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करतोय. नानाच्या खूप साऱ्या आठवणी मला येतात. म्हणजे मी 66 to 69 औरंगाबादला BScला होतो आणि 69ला एप्रिलला माझा एक विषय राहिला होता गणिताचा. कारण मराठी मीडियममधून गेल्यामुळे मला ते काही शक्य झालं नाही. पुन्हा परत आल्यानंतर घरची परिस्थिती एवढी नव्हती की पुन्हा पेपर द्यायला जावं. त्यानंतर मी म्हणजे मेच्या नंतर गावच्या शेतामध्ये नानाबरोबर काम केलं. म्हणजे उदाहरणार्थ तूर लावणे आईबरोबर, तुरी लावणे याच्यावर बांधावर. त्यानंतर नोकराबरोबर खारी हे करायला जाणे, खात गावखारीमध्ये आणि तिकडे फेकायला जाणे त्याच्याबरोबर. त्यानंतर वखरणी नांगरणी त्याच्या नोकऱ्याबरोबरही जात होतो. त्यानंतर खारी भरणे, नंतर खारी आल्यानंतर खारी काढण्यासाठी सुद्धा जात होतो, खारी उकडायला, पेंड्या बांधणे वगैरे. नंतर नानाबरोबर मी ते पेरणी करताना जपानी पद्धतीनं आमच्याकडे धान रोवायचे. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला, एका बाजूला नाना असायचा किंवा दुसरं कोणतरी असायचं, एका बाजूला मी असायचो. असं ती कामं केली आहे. त्यानंतर धान कापणीनंतर धान चुरणीमध्ये मी पूजण्यामध्ये तिथे झोपायलाही जात होतो नानाबरोबर. त्यानंतर चूर्ण असताना सुद्धा जात होतो. त्या चूर्ण झाल्यानंतर धान निघाल्यानंतर नानांनी मला एक धान विकून 500 रुपये त्याच्यात दिले होते ते, आणि ते घेऊन नंतर मी परीक्षा द्यायला गेलो औरंगाबादला. आणि तो माझ्या पेपर नंतर निघाला. तर पास झाल्यानंतर मी म्हणजे नापास झाल्यानंतर मी खरं म्हणजे फारच भेज आलो होतो. तर त्यामध्ये गावचे एक गोपाली गुरुजी आणि करंडे गुरुजींना नाना घेऊन आला होता आणि मला बराच काही समजावलं होतं की हे घ्यायची काही गरज नाही आणि पुन्हा ट्राय कर म्हणून. बऱ्याचशा याच्यामध्ये मला त्यांनी हिंमत दिली. त्यानंतर पास होऊन आलो. त्यानंतर मग मी माडगीला लागलो कंट्रोल रूम ऑपरेटर म्हणून, आणि त्यानंतर चुल्हारला शिक्षकाची नोकरी केली. नानाबरोबर बऱ्याच ठिकाणी मी गेलो प्रदीपसाठी मुलगी बघायला. त्यानंतर त्या नागपूरच्या याच्या लहान इंदोऱ्याला लग्नाला गेलो होतो. तिथं आठवण फारच हे आहे. नंतर नानाला कॅन्सर झाल्यानंतर नंदाबरोबर मी भेटायला गेलो होतो खोब्रागडे हॉस्पिटलमध्ये इंदोऱ्याला. नानाला फार त्रास होत होता बोलायचा, परंतु आता मलाही काय बोलावं ते काय सुचत नव्हतं. त्यांना त्रास व्हायचा, समजावून आलो आम्ही बाहेर. त्यानंतर झाल्यानंतर गेलो होतो म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो होतो नागपूरला. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. मी गेल्यानंतर सुद्धा नाना चहा प्यायला, नाश्त्याला बोलवायचा आहेत. तर नाना खूप चांगला माणूस होता. मला खूप हिंमत दिली, आणि मलाच नव्हे सर्वांना सुद्धा, म्हणजे माझ्या मागून जे कोणी शिकले सर्व, म्हणजे प्रदीप, महेश, संजीव, युवराज वगैरे सगळे माझ्या मागून जरी शिकले तरी पण सर्वांना हिंमत देण्यामध्ये आणि घरचं सगळं सांभाळण्यामध्ये आणि मर्जी सांभाळण्यामध्ये खरंच चांगला मनुष्य होता. आणि खरं म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर फारच तो हे झाला तो, परंतु आता नाईलाज होता तो. पण आता ह्या बऱ्याचशा आठवणी आहेत. आता काय